नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. टीम इंडियानं किवीजवर मोठा विजय मिळवलेला आहे. भारतानं 8 विकेट राखून धुव्वा उडवलेला आहे. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी अर्धशतकं केली. सूर्याच्या नेतृत्वात सलग भारताचा हा 9वा मालिका विजय आहे. मालिकेत भारतानं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. 5 सामन्यांची मालिका आहे आणि यामध्ये 3-0नं आघाडी घेतली आहे. फलंदाजांनी तुफान फॉर्म हा कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे हा तिसरा विजय भारताला मिळालेला आहे. आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्यासोबत जोडलेत. आयुष, काय वैशिष्ट्य होती या सामन्याची? T20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनाने भारताने अजून एक सकारात्मक पाऊल टाकलं असं आपण म्हणू शकतो. न्यूझीलंडवरच्या या विजयाला एक क्लिनिकल विक्ट्री आपण म्हणू शकतो, कारण या मालिकेत भारताने पूर्णपणे न्यूझीलंडचा सुपडा साफ केलेला आहे. आज अभिषेक शर्माच्या वादळी खेळीला सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची योग्य ती साथ लाभली, पण भारताच्या विजयाचा पाया रचला तो भारतीय गोलंदाजांनी. हर्षित राणाने 1 विकेट, तर हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2-2, तर बुमराच्या 3 विकेट्स न्यूझीलंडच्या संघाचं कंबरडं मोडून टाकलं. जर आपण बघायला गेलं तर संजू सॅमसनचा फॉर्म हा भारतीय संघासाठी एक डोकेदुखीचा मुद्दा आहे, पण त्या व्यतिरिक्त भारतीय संघ या वेळेला परिपूर्ण दिसतोय. जी, धन्यवाद आयुष दिलेल्या या माहितीबद्दल. तर भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये सलग तिसरा विजय मिळवलेला आहे. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी अर्धशतक केली. अभिषेक शर्मानं 16 चेंडूंमध्येच अर्धशतक केलं आणि दमदार हा विजय मिळवलेला आहे. 8 विकेट राखून विजय मिळवला आहे.